रामकृष्ण हरी माऊली. कधी स्वतःच्या आयुष्यात तुम्ही असा प्रश्न विचारलाय का की आपण खरंच काहीतरी अनुभवलंय का, असं जे केवळ डोळ्यांनी दिसत नाही पण आत्मा जपत राहतो? असं असेल तर वारीकडे या. एक तरी पाऊल टाका त्या वाटेवरती जिथे चालताना माणूस जग विसरतो आणि देव शोधतो. ही वारी नाहीये, ही तर एक हाक आहे, संतांची, भक्तांची आणि आपल्या अंतःकरणातल्या गूढ शक्तीची. डोक्यावरती टोपी, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि हृदयामध्ये विठ्ठल. जेव्हा लाखो पाय एकत्र चालतात तेव्हा पृथ्वी थरथरते, नाही ती पवित्र होते. ही पंढरीची वाट केवळ पायांनी चालायची नसते, ती चालायची असते श्रद्धेने, समर्पणाने आणि विसरून स्वतःला. उन्हात पावसात डोंगर उतारावरती तहानलेले पण थांबत नाहीत, कारण त्यांच्या पावला पावलापाठी पाठ आहे नाम. हे कुठले तरी पर्यटन नाही, ही आहे आत्म्याची यात्रा. वारकरी म्हणजे कोण बरं? एखादा मोठा उपासक की साधू की संन्यासी? नाही, वारकरी म्हणजे तो जो मी विसरून आपण जगतो, जो फक्त आपल्यासाठीच नाही तर सर्वांच्या उद्धारासाठी चालतो, जो एकाच वेळेस भक्तही असतो आणि गुरुही असतो. त्याच्या झोपडीच्या छपराखाली हरी राहतो आणि त्याच्या भिजलेल्या धोत्रामध्ये समता आणते. आता प्रश्न आपल्यालाच विचारायचा आहे, आपण हे अनुभवणार आहोत की फक्त यूट्यूबवर पाहत राहणार आहोत? एखाद्या पिढीने जर एक तरी वारी केली असेल तर पुढच्या 7 पिढ्या वंद्य होतील असं म्हणतात. चला ना मग, एकदा तरी या. घरदार राहील, ऑफिस राहील, मोबाईल राहील, पण यावेळेस एकदा तरी वारी करा. तुमचं शरीर थकलेलं असेल पण आत्मा तो कधी तयार आहे चालण्यासाठी. वारी म्हणजे शिस्त, वारी म्हणजे संयम, पण वारी म्हणजे सर्वात जास्त समतेची शाळा. इथे ना बडेजाव चालतो, ना जात ना पंथ. इथे ओळख आहे ती केवळ विठोबाची. मग तो शेतकरी असो की एखाद्या कंपनीचा CEO, सगळे एकाच रांगेत उभे राहतात, एकाच वाऱ्याने भिजतात, एकाच मातीवरती झोपतात आणि एकाच विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. वारी ही तुमची परीक्षा नाहीये, ती तुमची पूजा आहे. कधी स्वतःला तपासायचं असेल ना तर वारीमध्ये चाला. शरीर थकेल, पाय दुखतील, पण एकच आवाज पुन्हा उठेल, माऊली माऊली. आणि त्या आवाजामध्ये तुम्ही स्वतःला हरवून बसाल आणि कळेल की मिळाला, विठ्ठलाला भेटलो. चला, एक तरी पाऊल विठोबाच्या दिशेने टाका. कधी ना कधी आयुष्यामध्ये एकदा तरी मोठं हो म्हणावं लागतं. आज तो दिवस आहे. आज फक्त म्हणूया, हो विठोबा येतोय, येतोय तुमच्याकडे चालत. पंढरीचं दार उघडं आहे, फक्त एक पाऊल टाकायचंय. आजच ठरवा, यावर्षी एक तरी पाऊल पंढरीच्या वाटेवरती टाका. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली.